त्याच मला एक सांगा, तुम्ही सकाळी जाता शाळेला, बरोबर? तर घरापासून ते शाळेपर्यंत गाडी तुमची कुठे कुठे थांबते गाडी? शेवड्या पहिल्या कुठे थांबत्या? पहिला इथं पण हां इथं ह्या हां इथं थांबते घरापाशी. ओके हां. त्याच्यानंतर शेवड भाटपाशी, ओके मग नैतिक पाशी, ओके. मदरसे तपासपाशी, अच्छा, म्हणजे एका ठिकाणी 2 जणी. हां, मग 3 झाले. हां मुईज, ओके. मुईज. हां 4. आयद 5. नाही आयद नाही, हाडशू, ओके 5. हां आयद, 6. नूर्यान, 7. वेदाक्षी, 8. सार्थक, 9. हा हां 9. देशिका टीचर 10. अच्छा, टीचर पण असतात काय? टीचरचं नाव काय? आणि सोमिनी. सोमिनी. ओके. आणि टीचरचं नाव काय? देशिका टीचर, हां देशिका टीचर, ओके. संस्कार गावडे, संसार गावडे. ओके. 10 11. हां, हे 10 ठिकाणी थांबते गाडी, बरोबर? आणि त्यानंतर शाळा. मग मग डौकी पाशी, हां मग पुतळ्याची मुंबई, ओके. मग शाळा. मग शाळा. ओके. मग शाळामध्ये तुम्ही आज ते ड्रायव्हर काकांना विचारलं की आम्ही किती मुलं असतोय गाडीमध्ये? किती? 10. 10. तुम्ही कोणाला विचारलं आज? चिनू काकाला. चिनू काकांना विचारलं का? अच्छा हां, तुम्ही मला बोलला होता की मी चिनू काकांना विचारतो आज, बरोबर? ओके. म्हणजे 10 जणांचे ठिकाणी थांबत्या गाडी 10 स्टॉपला. ॲक्च्युली मी तुम्हाला हे दिलं आज टास्क. मग हिनं काय होते फायदा सांगा? तुमची मेमरी शार्प होत्या, बरोबर? बरोबर ना? म्हणजे आपण ही छोटी छोटी ॲक्टिव्हिटी आपल्या मुलांसोबत करू शकतोय. त्यांना एक आयडिया येते की त्यांची गाडी कुठे कुठे थांबत्या. हे एक स्मॉल टास्क आहे जे भरपूर उपयोगी आहे त्यांच्या माइंडसाठी. तुम्ही पण करा ना, मग करून बघा. डेफिनेटली इट विल वर्क.